आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरुडमध्ये रणधुमाळीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष आणि मनसे युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲडव्होकेट अंकिता मनीष माळी आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांनी ग्रामदैवत कोटेश्वरी मातेचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला। नमस्कार, मी ॲडव्होकेट अंकिता मनीष माळी। मुरुड नगर परिषद 2025 सार्वत्रिक निवडणूक आपण आज लढवत आहोत। तर सर्वप्रथम मी आमचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आणि सन्माननीय चित्रलेखाताई पाटील यांचा आभार मानते, कारण त्यांनीच आज मला नगराध्यक्ष पदाची संधी दिली। हा त्यांच्या मनाचा नक्कीच मोठेपणा आहे। नगराध्यक्ष म्हणून मी जर निवडून आले तर लोकांसाठी माझं काय विजन असेल, तर सर्वप्रथम नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधा जसे की आरोग्य, पाणी हे देखील आम्हालाच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल। तर इथे काय एखादा अपघात झाला किंवा एखादा माणूस आजारी झाला तर आम्हाला इथेच त्याला कशा वैद्यकीय सोयी सुविधा देता येतील, हे आमचं विजन आहे। इथले स्थानिक कलाकारांना चांगलं व्यासपीठ मिळवून देणं हे आमचं विजन आहे। बेरोजगारांना रोजगार कसं निर्माण होतील यासाठी आमचा प्रयत्न असेल। महिलांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्याही काही समस्या आहेत, तर त्या सोडवण्यासाठी देखील आमचा प्रयत्न असेल। आज बघाल तर सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचा दर महिन्याचा पगार वेळेवर मिळण्यासाठी आंदोलन आणि संप करावे लागतात, तर ही मुरुडची खूप मोठी शोकांतिका आहे। तर ते कसं सुधारता येईल यासाठी आमचा प्रयत्न असेल। रस्ते चांगले टिकाऊ रस्ते नागरिकांना कसे मिळतील यासाठी आमचं विजन आहे की आज 2023ला बांधलेले रस्ते 2025ला खराब होत आहेत, म्हणजे रस्त्याची व्हॅलिडिटी फक्त 2च वर्षाची का, हा देखील एक मुद्दा आहे। तसेच की इथे पाणी पुरवठा देखील अशुद्ध पाणी पुरवठा होतोय गावाला, की सर्व नागरिकांना आरोग्य त्यांचं ढासळत चाललेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही शुद्ध पाणी पुरवठा कसा देता येईल यासाठी आमचा प्रयत्न असेल। आणि आज मुरुडचा प्रत्येक नागरिक सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे। चांगलं काय आणि वाईट काय यातील फरक त्यांच्या लक्षात आला आहे, आणि आम्ही एकटे नाही आहोत, तर मनसे देखील आमच्या सोबत आहे। आणि मी स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे सामाजिक कार्यात माझा सहभाग हा नेहमीच असतो। आणि मुरुडकरांच्या आशीर्वादामुळे आम्ही सत्तेत नक्कीच येऊ असा आम्हाला विश्वास आहे। जय महाराष्ट्र। नमस्कार, मी ॲडव्होकेट मनीष हरिश्चंद्र माळी, प्रभाग क्रमांक 5 मुरुड जंजिरा सार्वत्रिक निवडणूक 2025साठी प्रभाग क्रमांक 5 या प्रभागातून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवतो आहे। शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या युतीमध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवतो आहे। ही निवडणूक लढवत असताना मुरुड शहरातील आणि माझ्या मुख्यत्वे करून माझ्या प्रभागातील अशा अनेक समस्या आहेत ज्या आजही पूर्ण झालेल्या नाही आहेत। गेली अनेक वर्ष आपण विकास ह्या एका फक्त मुद्द्यावरती निवडणुका लढवत आलो आहोत। मला असं वाटतं लोकांची आणि निवडणुका लढवणाऱ्यांची विकास ही संकल्पनाच अजूनही क्लिअर नाही आहे, ही कॉन्सेप्टच अजून क्लिअर नाही आहे। त्याच्यामुळं माझ्या प्रभागामध्ये ज्या समस्या असतील किंवा अगदी मुरुड शहराच्या देखील ज्या समस्या असतील, या समस्यांसाठी आम्हाला शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्हाला दोघांनाही संघर्ष करायचा आहे। हा संघर्ष करीत असताना नगरपालिकेवरती आमचा लालबावटा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भगवा डौलाने फडकवायचा आहे। ही आमची आताच्या निवडणुकीची सर्वात प्रथम पायरी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।